स्वागत करीत आहे। प्रहार संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री शुभम उबाळे आपल्यासोबत आहेत। त्यांनी 26 तारखेला एक आंदोलन छेडलेलं आहे। त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ते आपल्यासोबत आहेत। जाणून घेऊया त्यांची मुलाखत। सर नमस्कार। नमस्कार। आपण कसल्या पद्धतीने आंदोलन छेडलेले आहे आणि आपला उद्देश काय आहे? आपण बाळासाहेब देसाई कॉलेज यांना मागच्या 3 तारखेला आणि 10 तारखेला आपण निवेदन दिलं होतं। निवेदनाचा विषय असा होता की सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की कोरोनाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांचे आणि संपूर्ण पालकांचे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत आणि या अनुषंगानं सगळ्या शिक्षण संस्थांनी 50% फी आकारायची आहे। त्या अनुषंगानं आम्ही बाळासाहेब देसाई कॉलेज विद्यालय असेल किंवा तालुक्यामध्ये बऱ्याचशा संस्थांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस आम्ही गाठीभेटी चालू केल्या त्यावेळेस आम्हाला सगळ्या लेखी तक्रारी संघटनेकडे आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बाळासाहेब देसाई कॉलेज यांनी अगदी 4,000 पासून ते 17,000 रुपयेपर्यंत विद्यार्थ्यांचे फी आकारलेली आहे। त्याच्या आपल्याकडे पावत्या सुद्धा आपण घेतलेल्या आहेत, लेखी आपल्याकडे अर्ज आलेले आहेत। त्याचा पाठपुरावा करत असताना ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्या आणि आम्ही कॉलेजला 3 निवेदनं दिलेली आहेत। तिन्ही निवेदनाचा त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं लेखी उत्तर आम्हाला मिळालेलं नाही आणि हे निवेदनाचं उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही 26 तारखेला येत्या 26 तारखेला आम्ही ठिय्या आंदोलन पाटण तहसीलदारच्या समोर घेतलेलं आहे आणि या अनुषंगाने आम्ही ठिय्या आंदोलन घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी पाटण तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना मी असं आवाहन करतो की या 26 तारखेच्या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे। या अनुषंगानं आम्ही हे आंदोलन लावलेलं आहे। सर्व विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी पालक वर्ग या ठिकाणी 26 तारखेला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं मी एक आवाहन करतो। पुढील माहितीसाठी तुम्ही पंचनामा न्यूज बघत राहा। अधिक माहितीसाठी महेश मोळे, पाटण।